देवशयनी आषाढी एकादशी निमित्त देशभरातून तब्बल 20 लाखांहून अधिक वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर नगरीत दाखल झाले। राज्यभरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरण आहे। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या मानखांब येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही आषाढी वारीचा उत्सव मोठ्या भक्तिभावात पार पडला। पहाटे 5 वाजता आमदार हिरामन खोसकर यांच्या हस्ते महाभिषेक व महापूजा आरती पार पडली। मंदिराचे सदस्य चव्हाण परिवाराच्या वतीने आमदार खोसकर यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी आमदार खोसकर यांनी बळीराजाच्या सुखासाठी आणि बळीराजाच्या आगमनासाठी पांडुरंगाच्या चरणी साकडं घातलं। या कार्यक्रमाला विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ॲडव्होकेट NP चव्हाण, ॲडव्होकेट GP चव्हाण, हरिभक्तपरायण लक्ष्मण पाटील चव्हाण, हरिभक्तपरायण बन्सीबाबा चव्हाण यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अक्षय नारळे, इगतपुरी।